9 ऑक्टोंबर 2006 अध्याय 2 188वी ओवी. तया परिपार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. तया परिपार्था. भगवान गोपाल कृष्ण स्वधर्माचा वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ सांगतायत. मागे मी असं म्हणालो होतो मागच्या प्रवचनात, स्वधर्माचा अर्थ बऱ्याच लोकांनी आपल्या मनाप्रमाणे तर्काप्रमाणे तर्कबुद्धीप्रमाणे केला, अर्थ घसरले. काही नाही, हिंदू मुसलमान शीख जैन ईसाई असा केला. काही लोकांनी वर्णाश्रम धर्मप्रमाणे केला. आहेही तो अर्थ वर्णाश्रम धर्माचा. म्हणजे वर्णाश्रम धर्म म्हणजे काही लोकांनी असा केला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे प्रत्येकाचे एक धर्म आहेत. ते कर्मकांडांचं त्यांना दिलेलं आचरण केलं म्हणजे स्वधर्म झाला. ज्ञानेश्वरीतला अर्थ तो नाही. ज्ञानेश्वरी सखोल अर्थ घेऊन चालणारी आहे. काही जणांनी असा केला आणि तो खराही आहे. एक आवाज एक अर्थ असा केलेला आहे, बालपण तरुणपण म्हातारपण ह्या अवस्था ज्या आहेत ह्याही स्वधर्माच्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्याही अवस्था स्वधर्माच्या मांडल्यात. ह्या अर्थाच्या दृष्टीनं अपूर्ण आहे. आहेत ही पण अपूर्ण अर्थ आहे. अजून सूक्ष्म गाभ्यातले अर्थ असे आहेत. आत्मधर्म ह्या सगळ्या वाटा ज्या जातात आत्मधर्माकडे जातात. आत्मा ज्या धर्माने प्रगट होईल, ज्या प्रयोगांनी प्रगट होईल, आत्मदर्शन होईल, ब्रह्मसाक्षात्कार होईल, ती पद्धती, ती सूक्ष्म पद्धती, गूढ रहस्यमयी पद्धती म्हणजे स्वधर्म असा अर्थ घेतला म्हणजे फारशी चूक होणार नाही. आणि या अर्थांमुळे अनेक गोष्टी वेगळ्या झाल्या. बौद्धांनी असा अर्थ घेतला की बौद्ध धर्मांच्या जे प्रयोग केले, आम्ही बौद्ध जातीमध्ये जन्मलो. जैनांनी अर्थ केले आम्ही जैन जातीमध्ये जन्मलो. वैष्णवांनी अर्थ केले आम्ही वैष्णव जातीत जन्मलो. शैवांनी अर्थ केले आम्ही शैव जातीत जन्मलो. म्हणून आम्हाला जे आलेलं आहे तो धर्म आणि त्याच्या विभक्त आम्ही गेलं तर काहीतरी होतं असं नाही. आत्म्याचा धर्म एक आहे. त्याला कुठल्याही धर्माचं नावही आहे आणि नाहीही. एकच धर्म आहे, आत्मधर्म. तो जैनांचा वेगळा, बुद्धांचा वेगळा, वैष्णवांचा वेगळा, शैवांचा वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा असा नाही. जी साधना पद्धती आहे ती एक आहे. आणि हे समजून घेतलं की सगळ्या भिंती पडतात, पंथांच्या भिंती इथे पडतात. तया परिपार्था. म्हणून भगवान ज्ञानेश्वर देखील
ओवीमध्ये शब्दफेक करताना कुठेही असं सांगत नाही आहेत की वैष्णव धर्म शैव धर्म, कुठेही नाही, अवस्था काहीही सांगितलेले नाही. तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. वरील प्रमाणे पार्था स्वधर्माला अनुसरून वागले असता त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं? स्वधर्मांचे असे प्रयोग करा की ज्यामधून तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. पसायदान. जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. सगळ्यांना वाटतं आमच्या मनाच्या इच्छेसारखं सगळं व्हावं. मनाच्या इच्छेसारखं होण्याकरिता काही अडचणी आहेत. पहिली अडचण तुमचं प्रारब्ध भोग पूर्वजन्मीचे. दुसरी अडचण क्रियमान कर्म, त्याच्या घडत जाणाऱ्या चुका, क्रियमान कर्मांच्या चुका, दैनंदिन जे आपण कर्म करतो त्यात होणाऱ्या चुका, ह्या दुसरा अडथळा आहे. म्हणजे पहा, मनोवांछित फल का मिळत नाही आम्हाला? त्याचं कारण प्रारब्ध कर्म पूर्वजन्मीचं. म्हणजे आता स्वधर्म कशाला म्हणता येईल तुम्हाला? प्रारब्ध कर्म ज्याच्यानी कटेल ती लाईन एक स्वधर्म. नंबर 2 क्रियमान कर्म, जे तुम्ही दैनंदिन रोज एका क्षणाक्षणाला कर्म करता, श्वासाश्वासाला कर्म होतं, त्याच्यामध्ये ज्या चुका होतात, वैज्ञानिक रीतींचा अभाव असतो, त्या होणाऱ्या चुका होऊ नयेत. उलट चांगली कर्म वैज्ञानिक रीतीनं प्रायोगिक पद्धतीनं व्हावेत, ज्यामुळे मनाने इच्छा केली ती परिपूर्ण व्हावी. त्याला स्वधर्म म्हणता येईल. नंबर 3 विकाररहित अवस्था प्राप्त झाली पाहिजे. विकारी मन, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यांनी क्षतिग्रस्त झालेलं मन, हतबल झालेलं मन, याच्यामध्ये विकारांमध्ये गुरफटलेलं मन स्ट्रॉंग मन होऊ शकणार नाही. दैवी संपन्नता त्याच्यात येऊ शकणार नाही. म्हणजे विकार रहित स्थिती निर्माण होण्याकरिता जे जे प्रयोग आवश्यक आहेत त्यालाही स्वधर्म म्हटलेलं आहे. पा एकच ओवी पण किती अँगलनी चाललेली. नंबर 4 मन पुन्हा शारीरिक अटकाव रोगाचा नसावा शरीरामध्ये. खावं काय, प्यावं काय, राहावं कसं, कसं खावं कसं नाही, आपल्या पद्धतीप्रमाणे चाललं पाहिजे. चरवण आहे, तर्पण आहे, वगैरे वगैरे. ज्याच्यामुळे मन दुर्बल होईल, ज्याच्यामुळे शरीर दुर्बल होईल, रोग उफाळून येतील, असे कर्म संपणे आणि असे सुरू होणे ज्यामुळे रोग जातील, निरोगी काया होईल, मन शांत होईल. प्राणांचा कोठा मनाला जो अपेक्षित आहे मिळण्याकरिता, बुद्धीला इंद्रियांना ऊर्जा जनरेट होऊन जो कोठा मिळायला पाहिजे चेतनेचा, ऊर्जेचा, तो बरोबर मिळणं, यालाही स्वधर्म म्हटलंय. मनाला खाद्यच बरोबर नसेल, ऊर्जा बरोबर नसेल, ते अशांत मन भरकटेल.
अनंत जन्मीच्या वासना घेऊन आलेलं मन आहे म्हणून काही स्वभावांचाही बदल झालेला आहे आपल्या. अनेकांना ज्ञानेश्वरीला येऊ वाटतं, पण इंद्रिय येऊ देत नाहीत, मन येऊ देत नाही, काहीतरी युक्त्या करतं. हा जो स्वभाव बनला अनंत जन्मीचा मनाचा, संस्काराचा, तोही भाग संपला पाहिजे. त्याला स्वधर्म म्हटलंय. काय काय प्रयोग आहेत संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहणार आहोत आपण. हाही भाग येतो स्वधर्मामध्ये. पुन्हा प्राणाचा कोठा, 20 अरब सेल्स बुद्धीमधले, कोणी 10 म्हणतात, आता सध्या सायंटिस्ट म्हणतायत 20 अरब सेल्स, आणि 6 अरब सेल गळ्याच्या खाली. यांना ऊर्जा मिळून प्राण मन बुद्धी देखील स्ट्रॉंग झाली पाहिजे. इंद्रियांना पुन्हा ऊर्जा परफेक्ट मिळाली पाहिजे, 100% मिळाली पाहिजे, तितकं व्होल्टेज मिळालं पाहिजे, तर मन शांत होईल. प्राणांचा प्रचंड कोठा इंद्रियांना, मनाला, बुद्धीला मिळाला पाहिजे. ती जी रीती आणि पद्धती असेल त्या प्रयोगाची, त्याला स्वधर्म म्हटलंय. पाहता स्वधर्माचे किती सखोल अर्थ आहेत. त्यानंतर प्राण, मनामध्ये विचार आणि विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्राणाच्या पाठीमागे मनाचा डब्बा आहे, इंजन प्राण आहे, आत्म्याकडे तो गेला पाहिजे. मागच्या वेळेस सांगितलं मी, प्राण मन बुद्धी आणि अहंकार आत्म्याकडे ही ट्रेन गेली पाहिजे, जो श्वास खाली येतो, ज्याच्यामुळे तुम्ही विचार करू लागता. विचारांचे कंपन बंद झाले पाहिजेत. आत्म्याकडे ट्रेन वळली पाहिजे प्राणांची आणि मनाची. आत्मसागरात ती रिचवल्या गेली पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे. प्राण मन बुद्धी आणि अहंकार आणि आत्म्यात जाऊन सविकल्प समाधीपर्यंतची जी काही पद्धती असेल निर्विकल्प समाधीची, त्या वाटा कुंडलिनी जागरणानंतरच्या देखील, म्हणजे कुंडलिनी जागरण होण्यापूर्वी पात्र होण्याकरिता जे प्रयोग असतील, जी पद्धती असेल, जे प्रयोग असतील, त्यालाही स्वधर्म म्हटलंय. आणि कुंडलिनी जागरण झाल्यानंतर सिद्धावस्था प्राप्त होईपर्यंत, साधकावस्था आणि सिद्धावस्था प्राप्त होईपर्यंत जे प्रयोग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावे लागतील, बहिर्गतीतून अंतर्गतीत जाण्याचे, अंतर्गतीतून ऊर्ध्वगतीत जाण्याचे, आत्मस्थितीत त्यानंतर राहण्याचे जे जे प्रयोग दिल्या जातील ते करणे, यालाही स्वधर्म म्हटलंय. आणि अशा रीतीने मन एवढी दैवी चेतना घेईल की शांत होईल, स्थितप्रज्ञ होईल. आणि त्यानंतर ज्या इच्छा कोणत्या मनाला फलद्रूप होतील, अरे तुम्ही न मागाल तरी ते मिळेल, नहीं मागोंगे तो भी मिलेगा. संसाराच्या परमार्थिक आणि व्यावहारिक दोन्ही गरजा न मागता परिपूर्ण रीतीने पूर्ण होतील. कारण तुमच्या रक्तामध्ये या सर्व प्रयोगांनी यश, श्री, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म ह्या परमेश्वरांच्या 6 शक्ती उत्पन्न होतील. आणि या 6 शक्ती परमेश्वरांच्या रक्तामध्ये उत्पन्न करण्याकरिता जे प्रयोग दिल्या गेले असतील गुरुग्रही, ते गिरवणं, याला स्वधर्म म्हटलेलं आहे. तर तुम्ही मनाला पाहिजे तसं होऊ शकतं. मनाची एवढी अगाध शक्ती आहे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता. आता स्वधर्माचा किती विशाल अर्थ सांगितलाय मी, नीट नंतर जाणून घ्या. सकळ काम पूर्णता सहजे होय. सहजे शब्द आहे, मागावं लागणार नाही, प्रयत्न करावे लागणार नाही, सांगावं लागणार नाही, देवाला पहा म्हणून काही गरज नाही सांगायची.
खरं सांगू, आपण म्हटलंय देवाला मागू देखील नाही. काय होतं सांगू का तुम्हाला? एक बाळ असतं, छोटं बाळ कडेवर बसलेलं असतं आणि आईला काम करू देत नाही. त्याला आईच हवी असते आणि रडत असतं. आईला तर काम करायचं आहे, त्याला खेळवायचं. मग काय करते? एक खुळखुळा आणून देती, एक डब्बा आणून देती, काही टमटम आणून देती आणि त्याला असं खुळखुळ करते. ते वेडगळ पोरगं त्या खुळखुळ्यात रमतं आणि ही आपली काम करते. ईश्वराला फार सोपं आहे तुम्ही मागितलं म्हणजे देणं. ते खुळखुळं फेकायचं तुमच्या पुढे, बसा चगळीत आणि बसा खेळत. म्हणजे ह्या खुळखुळ्यात तुम्ही अडकले, मागणीमध्ये तुम्ही अडकले की परमात्म्याचं दैवी भांडारापासून तुम्ही विभक्त झाले म्हणून समजा. जशी आईपासनं त्या खेळण्यामुळे तुम्ही विभक्त होता, त्याप्रमाणे परमेश्वरापासून देखील तुम्ही विभक्त होऊन जाता. म्हणून मागू नका असं संतांनी म्हटलं. काहीही मागू नका. तो सहज तुम्हाला म्हणतो खेळणं घ्या, चल उचल, काय पाहिजे? मोटार, गाडी, घोडी, माडी, साडी घे, तथा असतो पळ इथून. सहजे होय. आणि इथे नाही मागितलं तरी मिळेल, नाही मागितलं तरी मिळेल. कल्पना येणार नाही. हा राजर्षी योग आहे. विशेषतः स्वधर्मांचे प्रयोग ज्ञानेश्वरीमधले राजर्षी योगाचे आहेत. ठीक आहे, काही प्रारब्ध कर्म, कुठलं क्रियमान कर्म आडवं येत असेल, अजून काही प्रयोग आडवे येत असतील, अजून आमची साधना कमी पडत असेल, अजून आमची भक्ती कमी पडत असेल, म्हणून काही गोष्टी आम्हाला भोगाव्या लागत असतील आणि काही परीक्षेचाही काल असेल. पण आम्ही जर त्याच्यामध्ये अगदी जमून बसलोत आणि ते प्रयोग खरंच केले, प्रभू काहीही कमी पडू देत नाही. एरवी तरी माझिया भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता भीक मागे. एरवी तरी माझिया भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता भीक मागे. कोणाला भीक मागू देणार नाही, कारण तुम्ही राजाची पत्नी आहात. राजाची पत्नी भिकारी नसते आणि रशीद भूक घेऊन मागत फिरत नाही. 100 रुपये दो, 200 रुपये दो, असं नाही आहे. नाही मागू देणार. फक्त आठ काय? स्वधर्मे राहटता तया परिपार्था, स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. सकळ काम, परमार्थिक, ऐहिक, पारलौकिक आणि ऐहिक दोन्हीही कामं तुम्ही परिपूर्ण रीतीने जनको दया राज सुख भोगाल. अभिवचन आहे भगवान कृष्णांचं आणि माऊलींचं. आम्ही कमी पडतो, त्याला इलाज नाही. आणि त्या खरंच चुका होतात क्षणोक्षणी आमच्या हातनं. ज्याला क्रियमान कर्म म्हणतं त्याचेच तडाखे आम्ही खात बसतो, बाकी काही नाही. म्हणून स्वधर्माचा अर्थ इतका डिटेल सांगितला. आता प्रत्येक वेळेस सांगेल असं नाही. आज सुरुवातीपासून मी स्वधर्म बोलतोय आणि सर्व अँगलनी बोललोय. म्हणून या लागी पाही तया तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून या जागृत स्वधर्मासाठी तू आत पहा. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. क्रियमान कर्म अर्जुनासमोर त्यावेळेस कर्तव्य कर्म आणि धर्मकर्म दोन्ही दृष्टीनं
वीत कर्म कोणतं होतं? महायुद्ध, जे प्रभूंनी त्याच्या नावे लिहिलेलं होतं आणि निमित्त होणार होता तो. ते क्रियमान कर्माची चूक आता होऊ देऊ नकोस अर्जुना, असा अर्थ आहे. आपण तर नेहमी क्रियमान कर्माची चूक करतो. क्षणोक्षणी आमच्या चुका होतात. खरं सांगू, म्हणून शार्पनेस पाहिजे, म्हणून तलक बुद्धी पाहिजे. कुठे चुकलो आपणच आपले शोधायचं. म्हणून सांगितलंय आता क्षणिक सध्या समोर क्रियमान कर्म युद्ध आहे. आणि अर्जुना, तू चुकलास तर स्वधर्म संपला. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. धर्माची प्रतिष्ठापना होणार होती, एक युग परिवर्तन होणार होतं आणि अर्जुनाच्या नावाने लिहिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला देखील भगवंतानी जे काम दिलेलं आहे निमूटपणे करावं लागेल. बोंब न मारता, न रडता, न ओरडता, न आसू ढाळता. नाही केलं तर क्रियमान कर्मात चूक केली, आणि चूक केली की त्याचे फटके बसणार आहेत. काही नाही वाटतं नाही. तुम्हाला सांगितलंय तुमच्या गुरुनी, आम्हाला कुठं आहे काय नाही आहे. आपल्या लाईनमध्ये जे जे येतील त्या सर्वांना सांगितलं असं समजा. तुम्हा क्षत्रियानिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट होवावे काय? रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे. लक्षात घ्या, युद्ध कसं आहे? धर्मयुद्ध आहे. एक उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला मागे. कुठल्या राजाचं दिलं एकदम आता विसरलो नाव, की द्वंद्व युद्ध सुरू होतं. हा खलिफा एकदम तलवार घेऊन, म्हणजे महमदांच्याच वंशातले थे, एकदम भिडला एका जणाशी. त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि तलवार घेऊन मारणार इतक्यात त्या खालच्या पडलेल्या माणसाने शिवी दिली. शिवी दिल्याबरोबर हे उठले, तलवार मॅन केली, उभे राहिले. बाकीचे शिष्य म्हणताय, तुम्ही असं काय केलं? हो, या बदमाशाला जीवनदान तुम्ही का दिलं? मारणार होतात, बरं झालं असता, मेला असता, आणि एकदम तुम्ही उठले आणि तलवार मॅन केली. हो म्हणले, त्याचं कारण घडलं. म्हणजे काय कारण घडलं? त्याने शिवी दिली नसली त्याला मारून टाकलं असतं, पण शिवी दिल्यामुळे काय झालं? मला आला राग, आणि रागामध्ये मी आल्यामुळे रागाच्या भरात त्याला मारणं हे धर्म संयुक्तिक नाही. पा युद्ध देखील कसं खेळायचं आहे. आता मी तलवार मॅन केली, उठून उभा राहिलो, राग शांत झाला, आता पुन्हा याच्याशी भिडतो. पुन्हा तलवार काढली आणि भिडली. शांत रीतीने युद्ध करायचं. नो एक्साइटमेंट, नो क्रोध. मुलं परीक्षेमध्ये नापास का होतात? एक्साइटमेंट. अरे बापरे, कसं होईल, कसं होईल. काही बाया थोडंसं दिवाळीचं काम असतं, कसं होईल, कसं होईल. नेहमी दिवाळी केलेली आहे बरं का. 4 पाहुणे येणार, कसं होईल, किती खातात कोणाला माहीत. उरलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल. एक्साइटमेंट, राग
किंवा राग येतो कामामध्ये, राग आला की संपलं तुमचं. विकारग्रस्त होता कामा नये. मारायचं त्याचा मर्डर करायचा, रागाने करायचा नाही, लोभाने करायचा नाही, मद नाही, मत्सर नाही, क्रोध नाही, शांतपणे मारायचं. केवढं अवघड आहे हो. याला स्वधर्म म्हटलंय. शांत, जगाच्या उपकाराकरता मारायचं, शांत. कपट बुद्धीनं मारायचं नाही, निष्कपट होवावे. द्रोणाचार्याला क्रोध करून मारायचं नाहीये, भीष्माचार्यांना क्रोध करून मारायचं नाहीये, निष्कपट होवावे. कपट रहित अवस्थेत असलं पाहिजे, कपट नाही. पा युद्धाचे नियम, त्याला स्वधर्म म्हटलंय. धर्मयुद्ध त्याला म्हणतात. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे, मग समोरासमोर आवेशाने युद्ध करावे. आवेश ठीक आहे, आवेश आलेला आहे, अभिनिवेश आलेला आहे, अस्मिता जागलेली आहे, पण राग नाही, कपट नाही. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. आवेशाने युद्ध करावे. हे बोलणे असो, प्रत्यक्षच प्रसंग पुढे आहे तेव्हा फार काय सांगू असं भगवान अर्जुनाला सांगतायत. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. याला स्वधर्म म्हटलंय. यद्रच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारं पाव्रतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आणि पार्था, न मागता प्राप्त झालेले उघडलेले स्वर्गद्वारच अशा प्रकारचे हे युद्ध मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांनाच मिळते. समगीत ह्या श्लोकावर अनायासे पहा आले स्वर्गद्वार उघडले महाभाग्य क्षत्रियांचे असे प्रसंग युद्धाचे. यावर ओवी. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का दैव तुमचे की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा. हे जणू काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले, किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यासमोर उघडा झालेला आहे. इथे फक्त युद्ध असं समजू नका. आपल्याला देखील भगवंतानी ज्या काजसाठी, ज्या कार्यासाठी निर्मिती केली, निमित्त केलंय, ते जर नाही केलं तर दुर्भाग्य, दुर्भाग्य समजायचं. अर्जुनाची निर्मिती युद्धासाठी आणि राजर्षी योग प्रगटीकरणासाठी निमित्त झालेला आहे. समजेल, ओव्या येतील ज्ञानेश्वरींच्या तशा. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा. हे जुनं काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले. पूर्वजन्मीचं भाग्य पाहिजे बरं, तर भगवंत कार्यासाठी मती, बुद्धी, शक्ती लागते. सोपं नाही आहे. भगवत भक्ती देखील पूर्वजन्मच पाहिजे. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया. भाग्य लागतं आणि तेही पूर्वजन्मीचं लागतं. नाही तर सध्याचे कामं सुधरूच देत नाहीत. कामच फार आपल्याला
सुधरू देत नाहीत. काम काम वासना आणि रामाविषयी हराम. पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यासमोर उघडा झाला आहे. अर्जुना, ह्या युद्धाच्या निमित्ताने तुला स्वधर्माच्या धारा, अमृत धारा देखील पाहायला मिळतील, चैतन्याच्या धारा पाहायला मिळतील. भाग्य उदयास आले आणि सर्व धर्माचा जसा काय ठेवाच तुला मिळाला. सर्व धर्म ज्या पद्धतीनं पोचलेले आहेत आत्मसागराकडे, ती आत्मधारणेची पद्धत मी तुला देणार आहे. राजर्षी योगामध्ये धारणा प्रगट होत असते कर्मयोग संपल्यानंतर, आणि सर्व धर्मांकरता ती सारखी आहे. जैन गुरु जरी अनुभव देतील तर धारणा प्रगटली पाहिजे, बौद्ध गुरु देतील तर धारणा प्रगटली पाहिजे, ख्रिश्चन धर्म जरी काही कोणी देईल तर धारणा प्रगटली पाहिजे. धारणा, ध्यान आणि समाधी कॉमन अभ्यास. पण भाग्य उदयाला आलं पाहिजे. युद्धाच्या निमित्ताने का होईना अर्जुना, भाग्य उदयाला आलेलं आहे. हा सर्व धर्मांचा ठेवा तुझ्यासमोर उघडा झाला आहे. सर्व धर्मांना एकच तो मार्ग आहे, राजमार्ग. हा संग्राम काय मणिपे, की स्वर्गाची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदय केला. याला काय युद्ध म्हणावे? हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुमच्या समोर या युद्ध रूपाने उभा केला आहे. अरे तुला नरक वाटतोय, पण मूर्तिमंत स्वर्ग आत्ता उभा आहे तुझ्यासमोर. तुला नरक वाटतोय अर्जुना, भाग्य लागतं रे. एखाद्याच्या नशिबात येतं. पृथ्वी तलावरचे भगवंत सांगतात म्हणून भगवंताच्या इच्छेने दुष्टांचा संहार करणं, यालाही भाग्य लागतं. जे आपल्या हाताने काम व्हावं, भाग्य लागतं. ईश्वर इच्छा आहे, ती परेच्छा आहे. आणि म्हणून मूर्तिमंत स्वर्ग तुझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे. ते पुण्य लागेल बरं का. विश्वमेदिनी वाचवणं, पाप मुक्त करणं. विश्वमेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी, ही वसुंधरा पाप मुक्त करणं. यालाही भाग्य नको का हो? पुण्य ऑटोमॅटिक चालत आलेलं आहे. ना तरी गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय प्रीती वाढल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे. तू याच्यात जिंकणार, याचा अर्थ स्वतः भगवान म्हणतात, अरे तू जिंकणार आहेस रे. कीर्ती तुला वरमाला घालण्याकरिता तयार उभी आहे. कारण तुझ्यावर त्याची प्रीती आहे, तिची कीर्तीची प्रीती आहे, प्रेम आहे. तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझं अतिशय प्रीती वाढल्यामुळे कीर्तिरूप स्त्री तुला वरण्यास आली आहे. अजून काय पाहिजे? यश समोर उभं आहे, कीर्ती समोर उभी आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंजाईसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. अनेक क्षत्रियांना झुंज द्यावी लागली पण जिंकले नाही आहेत, लक्षात घ्या. शिवाजी बऱ्याच अंशी सक्सेस झाले म्हणा, पूर्ण अंशी नाही. अनेक पिढ्या युद्ध चाललेलं आहे. शिवछत्रपतींनी सुरू केलेलं. राणाप्रताप सर्वस्वी जिंकले असं तुम्ही समजायचं काही कारण नाही. युद्ध चालू आहे, अनेक पिढ्या चाललेल्या आहे. पण इथे मात्र अर्जुनाने जिंकलंय. केवढं भाग्य आहे अर्जुनाचं.
क्षत्रियाने बहुत पुण्य करावे, तेव्हा त्याला हा असा धर्मयुद्धाचा प्रसंग येतो, ज्याप्रमाणे एखाद्या भाग्यवंतास रस्त्याने चालताना इच्छित फळ देणारा चिंतामणी एकाएकी सापडावा. भगवंत एवढंच सांगत नाही, माझ्यासारखा पाठीराखा असल्यानंतर तुला काय चिंता करावीस. अरे एखादाच प्रसंग असा येतो, भगवान पाठीशी आहेत, प्रत्यक्ष मागे आहेत, पुढे आहेत आणि युद्ध करायला सांगतायत. अनेकांनी स्वतः युद्ध केलंय, भगवंतांनी सांगितलं म्हणून केलंय का सांगा. स्वतः केलेलं आहे, मनाने युद्ध केलेले आहेत. इथे भगवंत सांगतायत, केवढा पुण्याचा ठेवा आहे की चिंतामणी तुला सापडला आहे. सांगतायत ना भगवान, करून टाक. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा हा संग्राम देख पातलासे. किंवा जांभईमुळे तोंड उघडले असतात, त्यात अकस्मात अमृत येऊन पडावे, त्याप्रमाणे हा युद्ध प्रसंग तुम्हाला सहज लाभला आहे हे समज. सहज जांभई द्यावी, अमृताचे थेंब आत पडावे, किंवा गुलाबजामुन आत पडावा, असा ॲटोमॅटिक युद्ध प्रसंग लागला आहे, कारण भगवान पाठीशी आहे. अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामन करिष्यसि, ततः स्वधर्मकीर्तीच हित्वा पापमवाप्यसि. आता तू या धर्मसंग्रामास जर न करशील, तर स्वधर्म कीर्ती यांना मुकून पापाला जोडशील, तुला पाप लागेल. धर्मयुद्ध टाळशील तर पाप जोडशील, धर्मकीर्ती दोन्ही जाता, कोले फाडिती जय प्रेता. आता हायसा अभेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. आता हा ऐसा अभेरिजे, आता असला हा पावन संग्राम सोडून नाही त्याचा शोक करीत बसलास, तर आपण आपलाच घातक होशील. आता असला पावन संग्राम सोडून नाही त्याचा शोक करीत बसलास, पुण्यमय गोष्ट समोर आहे आणि नको त्या गोष्टीचा शोक करीत बसलास. हे पहा, मुलीचं लग्न करायचं, कन्यादानाचं महान पुण्य मिळणार आहे, कन्यादानाचं पुण्य मिळणार आहे, पाहुण्यांना जेव घालण्याचं पुण्य मिळणार आहे, कन्या अर्पण केलेली तिचं पुण्य आहे. आणि बसले रडत, इतके रडायलेत की नाही आम्ही जाऊच देणार नाही पोरीला सासरी. काय होईल? कीर्ती जाईल. नाही बा, वरात परत आली का, आई ओक्सा बसून सारखी रडायली, नाही जाऊ देत म्हणली. चालेल? पाप लागलं का पुण्य? तसंच हे आहे. आता असला हा पावन संग्राम सोडून नाही त्याचा शोक करीत बसलास, तर आपण आपलाच घात करशील. स्वतःचा आत्मघात होईल स्वतःच्या हाताने. म्हणजे आता ही गोष्ट आपल्यालाही लागू आहे. आपण हा रात्रंदिवस परमार्थ आणि प्रपंचामध्ये जे संग्राम करीत आहोत, हा पुण्यमयी ठेवा सोडून चांगला प्रपंच आणि परमार्थ करावा याच्या कला सोडून न प्रयोग करता जर तुम्ही करू लागले, तर पापाकडे वळले, पाप केलं. हा, अच्छा, अर्जुनाला सांगायलेत का? नाही, आपल्याला पण सांगायलेत. पूर्वजांचे जोडले आपण पची होय धाडिले, जरियाजी शास्त्र सांडिले रणिये.
ह्या रणात जर तू शस्त्र सोडलेस तर पूर्वीच्या अनेक पूर्वजांनी जोडलेली कीर्ती, मान, सन्मान, पुण्य, सत्ता, वैभव इत्यादी आपणच घालविले असे होईल. पूर्वजांचे जोडले. अर्जुना, तुझ्या पूर्वजांचा जो पराक्रमी इतिहास आहे तू जर नाही कायम ठेवला तर त्यांनाही कलंक लागेल. हा पहा, सिंहाच्या पोटी बकरी जन्मलं, असं नाही होणार? कलंक लागेल त्या पिढींनाही. पूर्वीच्या अनेक पूर्वजांनी जोडलेली कीर्ती, सन्मान, पुण्य, सत्ता, वैभव आपण घालविले असं होईल. आपलंही असंच होणार आहे. पूर्वजांचं पुण्य जर आपण हा मार्ग मिळाला आणि नाही जर केलं, आपण याच्यातच जर वळलो, त्यांची पण अपकीर्ती होईल, नव्हे त्यांचा रोष होईल. आणि ते देखील श्राप देतील आपल्याला. अरे, तुमच्या रूपामध्ये काही पुण्य अर्जन करून आम्हाला तो ठेवा, आम्हाला मिळावा आणि आमचा उद्धार व्हावा, ते अपेक्षा करतात बरं का पूर्वज देखील आपल्याकडनं, की आमच्या पिढीमध्ये असा एक, आमच्या कुळी असा एक पुण्य पुत्र व्हावा, पुण्यमयी, की ज्याच्यामुळे आमच्या कुळांचा उद्धार व्हावा, नव्हे आम्हा पूर्वजांचा उद्धार व्हावा. ती अपेक्षा करतात. आणि ती अपेक्षा जर नाही पूर्ण केली तर ते श्राप देतात. तोही भोगावा लागतो. आम्ही काय काय भोगणार आहेत कोणाला माहिती. तरी असती कीर्ती जाईल, जगची अभिशाप देईल. पाहालच, असलेली कीर्ती तू आत्तापर्यंत केलं ते तर घालविलं गेलंच, पण जग देखील श्राप दिले. पहा, लहान लहान आपल्या घरची पोरं, येणारी पिढी देखील श्राप देणार आहे. योग्य समयी आम्ही त्यांना ठेवा नाही देऊ शकलो, शाप देतील. नाही आपण सुधारणा कोणामध्ये घडवू शकलो, शापाचे भागीदार नक्की होऊ. आपल्याला वाटत असतं करू तर पुण्य, नाही केलं तर पाप नाही लागणार. तसं नाही. केलं पुण्य, नाही केलं पाप, सगळं उलट आहे. इतकेच नव्हे तर तुझे उरले असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला शाप देईल, निंदील, आणि त्यांच्या जळजळीत किरणांचा प्रभाव आणि महादोष तुझ्या नाशासाठी तुला शोधित येईल. सगळे पाप आपल्याला भोगावे लागतील. घरच्यांचे, बाहेरचे, नातेवाईकांचे, वसुंधरेचे, राष्ट्राचे, समाजाचे, जे जे काही आपण चांगलं भलं करणार होतो ते जर नाही केलं ते पाप लागलं म्हणून समजा. सगळ्यांचे आहा शब्द फार लवकर माहिती आहे. वाईट, त्यांची हाय म्हणतात ना, ती आपल्याला लागते. हाय 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 करतात ना पोर, तळतळाट, वा, त्यांचा तळतळाट आपल्याला लागेल. आणि महादोष घेऊसित येतील. व्हेअर इज द हाऊस ऑफ धिस मॅन. सगळे महादोष विचारित येतील घर. जैसी भरतारे हीन वनिता, उपहती पावे सर्वथा, मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विण. जैसी भ्रतारे हीन वनिता, ज्याप्रमाणे विधवा स्त्री सर्व बाजूनी अपमान पावते. पहा, त्याही काळात बरं, आताच्याही काळात पती असताना त्याचं ग्लॅमर आपल्याला पटत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. पण पती नसणाऱ्यांना माहीत आहे की काय असती अवस्था.
विदुर स्त्रीची अवस्था. विदुर हा शब्द म्हणजे विधवा स्त्री हा शब्द आलेला आहे. विधवा, विधवा स्त्रीची अवस्था अतिशय कठीण. पूर्वीच्या काळात तर फार कठीण. तिला चप्पी करावी लागायची, पांढरी साडी, कुठल्याही प्रसंगाला समोर यायचं नाही, कोणाच्या समोर यायचं नाही, हसताना कधी दिसायचं नाही, रडताना मात्र नेहमी दिसायचं. हसत जरी असलो, 4 लोक आले की आपलं जसं का आत्ताच नवरा मेलाय. आता नको सांगायची गोष्ट. अथवा रणात प्रेत पडले, सर्व बाजूनी अपमान पावते, सर्व बाजूनी. त्याप्रमाणेच निधर्म्याची, धर्महीनांची जीवनदशा होते. निधर्म्याची, धर्महीनाची जीवनदशा होते. प्रत्यक्ष दिसते. यावरून भावी भीषणता पाहावी, बाप्पासाहेबांनी लिहिलंय. धर्महीन जीवन जर तुम्हाला जगायचं असेल, हे प्रयोग तुम्हाला करायचे नसतील, आणि सर्वसाधारण जीवजंतूसारखं जर आपल्याला रखडायचं असेल आणि करायचं असेल सगळ्या काही गोष्टी, तर अशी हीन अवस्था होईल की भीषण चित्रपट सध्या जे जगात चाललंय ते आपण पाहावं. की विधवा स्त्रीची जशी अवस्था होते तशी ह्या पुरुषाची अवस्था होईल. सर्व कडून अपमान. आपल्यालाही असंच आहे. नका तुम्ही करू हे सगळं. आपण पहा अपमान पावतोत की नाही क्षणोक्षणी. नाहीतरी सध्या चाललंच नाही. घरातही अपमान, बाहेरही अपमान चालूच आहेत. पण इतके कोडगे आहेत की आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मी एकदा म्हणलो होतो ना, एक स्त्री नकली दागिने नवऱ्याला म्हणली की काय दसऱ्याला लोक घालतात, संक्रांतीला घालतात, दिवाळीला घालतात, संक्रांत आलेली, मला दागिने पाहिजेत. त्या बाईने हट्टच धरला. मग सोन्याच्या पॉलिशचे दागिने त्यानं आणून दिले, खोटे. आता ते फार चमकतात चांगले. ते असं गळ्यात वगैरे घालून ती लागली फिरायला. आता चोराने पाहिलं ना, चोरानं पाहिल्यानंतर ते दागिने पाहिले आणि भाजी मंडईत जात असताना आपलं हिसकून घेतलं, पळून गेला. पाहिलं तर खोटं निघालं. त्याला राग आला ना, हो, त्याचा टाईम खराब झाला. शेवटी त्यालाही काही किंमत आहे की नाही त्याच्या टाईमला आणि याला. तर त्याने शेवटी घरी गेला, तिच्या खोटे दागिने घालते, मला फसवलं म्हणून त्यानं मारलं. ह्या बाईला झोपेतून उठून मारलं. ते जात असताना म्हणायला लागली, मारा मारा मारा, काही होत नाही, याच्यापेक्षा तर माझा नवरा जास्त मारतो मला. हे काहीच नाही. इतके कोडगे झालोत आपण. अपमान रोजचाच आहे, काही होत नाही आम्हाला. ना तरी रणी शव सांडीजे, ते चोमरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अथवा रणात प्रेत पडले असता जशी त्याला कोले गिधाडे चोईकडून फाडतात, त्याप्रमाणे निधर्मी मानवांना दोष घोर आपत्तीत टाकतात. लक्षात घ्या, स्वधर्माचा उलटा. स्वधर्मे जर तुम्ही नाही राहटले, स्वधर्माच्या पथावरून तुम्ही नाही चालले, ह्या पंथ राजाचे पथिक तुम्ही नाही झाले, तर महादोष तुम्हाला घोर आपत्तीत लोळवतील. सगळं उलट आहे बरं का. आपापलं हुशार राहो. को जागृती, को जागिरी. पहा,
अकीर्तीच्यापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य च कीर्ती मरणार्दतिरिच्यते. सर्व लोक तुझी अक्षय अपकीर्तीच सांगतील आणि मानवतास अकीर्ती मरणाहून अधिक आहे. लोक गातील जगती तुझी सदापकीर्ती, अपकीर्ती मरणाहून मानवंतास दारुण. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील, आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. म्हणून स्वधर्म हा सांडशील. क्रियमान कर्म, उचित कर्म, विहित कर्म, कर्तव्य कर्म हे देखील केले पाहिजे, त्याला स्वधर्म म्हणलंय. योग्य वेळेस नाही केलं तर काय होईल? तू धर्म सोडल्यासारखं होईल, पापामध्ये बुडून जाशील आणि जग बुडेपर्यंत अपयशाची काळीमा जाणार नाही. एकदा अपकीर्ती आणि अपयश तुमच्या पदरी आलं, ती काळीमा लागेल. बसा त्या पापामध्ये. जाणतेनी तवच जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांग पाके निघावे एथोनिया. जोपर्यंत अपकीर्ती अंगाला झोंबली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे. लक्षात घ्या, जोपर्यंत अपकीर्ती अंगाला झोंबली नाही, भगवान कृष्ण सांगतायत, ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत, अपकीर्ती जर होत असेल त्यानंतर माणसाने जगू नये. यू हॅव गॉट नो राईट. नापास होणाऱ्या मुलांनो, म्हणजे म्हणून काही लोक म्हणतात आम्ही रेल्वेच्या पुलाखाली, असं नाही, रेल्वेच्या पटरीखाली झोपतो, मरून जाऊ, आत्मघात आहे. नापास होणं अपकीर्ती आहे. योग्य वयात पोरांनी योग्य अभ्यास जर केला, कीर्ती खेचून आणली पुण्य, नाही खेचून आणली पाप. शहाण्याने जगावे. आता सांग बरे, या रणातून कसे बरे परत जावे? अपकीर्ती होईल तुझी. अपकीर्ती म्हणजे मृत्यू. अपकीर्ती म्हणजे मृत्यू. अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5 पुत्र मारले आणि पण केला अर्जुनाने त्याला संपवी. आणि माता द्रौपदी विलाप करते, टाहो फोडते की आता 5 पांडवांचे हे 5 पुत्र अश्वत्थाम्याने रात्रीतून मारून टाकले. रडत होती. अश्वत्थाम्याला हरून अर्जुन घेऊन आला, त्याला बांधलेलं आहे रथाला. त्याला मारणार की द्रौपदीनं असा हात केला. मारू नका. भगवान कृष्ण देखील म्हणाले, का नका मारू म्हणतेस पांचाली? आज वंश दिवा संपलाय, तू म्हणतेस. भगवान परीक्षा घेतात. अरे अर्जुनाने शपथ खाल्लेली आहे. ती म्हणे नाही, मारू नका. मी जसं आता विलाप करते अशीच गुरुमाता देखील हा अश्वत्थामा मेल्यानंतर विलाप करील आणि तिला असंच दुःख भोगावं लागेल. गुरुमातेसाठी मारू नका. पहा द्रौपदी किती विशाल मनाची. आणि अर्जुन तो म्हणतो मी पण केलेलं आहे, आता काय करणार? मग भगवान कृष्णाने युक्ती काढली. सोपं आहे म्हणले. अपमान करावा, अपकीर्ती करावी, त्याला मारल्यासारखंच होतं. मग काय करावं? अर्धी मिशी, टक्कल अर्ध करायचं, चप्पी अर्धी मिशी काढायची, बस तो मेल्यासारखा होतो. लक्षात घ्या,
भगवंत देखील कसे वागलेले आहेत. अपकीर्ती झाली, संपलं, सोडून दिलं अश्वत्थाम्याला. तू मारल्यासारखंच झालं अर्जुना. आपली देखील अपकीर्ती पाहून घ्या. आपण आलो होतो त्या मार्गात, आम्ही काही केलं नाही, कीर्ती का अपकीर्ती. तू निर्मत्सर सदयता येथून निगशील कीर मागोता परिते गती समजता न मानेल यया. तू मत्सर सोडून दयाळूपणाने मागे फिरशील खरा, पण ते तसे वागणे या सर्वांना पटणार नाही. पृथ्वीराज चव्हाण इथे चुकलेला आहे. 18 वेळेस महमद गजनीनी स्वारी केली, नाही महमद घोरीनी स्वारी केली आणि माफी मागितली की हा सोडत गेला. सांगतो ना, क्षणाक्षणाला मी चुकल्यानंतर इतिहासानं संस्कृतीला, देशाला, धर्माला, आम्हाला कोणालाच माफ केलेलं नाही. कुठेही माफी नाही द्यायची. ही ओवी काय सांगते, तू मत्सर सोडून दयाळूपणाने मागे फिरशील करा, पण ते तसे वागणे या सर्वांना पटणार नाही. ते तुझी अपकीर्ती करतील. जाऊ द्या, मी यांना मारित नाही. ते म्हणतील भ्याला भ्याला, सगळे अपकीर्ती करतील. हे चौकडून कवळतील बाणवरी घेतील, येथ पार्थान सुटी जेल कृपाळूपणे. हे तुला चोईकडून वेढतील, बाणांचा वर्षाव करतील. तू दयाळूपणाने चालला तर तुला काय थँक्स म्हणतील का? व्हेरी व्हेरी थँक्स. बाणांचा वर्षाव करतील, तेव्हा दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही, तुला मरावं लागेल. यू हॅव टू डाय. म्हणजे डू ऑर डाय, बस एवढाच संदेश आहे भगवंताचा. युद्ध कर नाही तर मर, मेलास अपकीर्ती. आपल्या पोरांना काय आदेश आहेत? डू, अभ्यास करा, कीर्तिवंत व्हा. नो डाय. ऐसे नहीं प्राण संकटे, जरी विपाये पानिगणे धटे. तरी ते जियाले ओखटे मरणाहुनी. असल्या प्राण संकटातून जरी कदाचित तुझी सुटका झाली, तरी ते जगणे मरणाहून वाईटच आहे. समजा प्राण त्यांनी नाही तुझा घेतला, तू युद्धातून पळून गेलास, तरी जगणं, असंच जगणं मरणाहून वाईट आहे. मेलेलं बरं असं भगवान सांगतात. पस्तीस आणि 36 श्लोक. भयाद्रणादुपरन्तमस्यन्ते त्वा महारथा, येषाञ्चत्वबहुमतो भूत्वा याससि लाघवम्. भयाद्रणादुपरन्तमस्यन्ते त्वा महारथाः, येषाञ्चत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. अवाच्य भाद्राश्च बहून्वदिशन्ति तव हिता, निन्दतस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. पार्था, दुर्योधनादी वीर तुला रणातून भयाने परतला असे समजतील, आणि ज्यांना तू बहुत थोर खरा क्षत्रिय म्हणून मान्य होतोस, तसा त्या सर्वांस मान्य होऊ नये हलकेपणास पात्र होशील. आणि तुझ्या सामर्थ्यास निंदणारे तुझे शत्रू अनेक अवाच्य शब्द बोलतील. त्याहून अधिक दुःख तर काय बरे. बोलतील भ्याला भ्याला रण सोडून पळाला, ज्या तू होता धन्यमान्य तेच करतील दैन्य. निंदितील खलबल मग सोशी दुष्ट बोल, उर कुबोले फुटेल दुःखी जीवन आटेल. ऋषी बळे यासी झुंजे
भूमी जिंकी यश गुंजे. वा.